आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार शिरोळ बंधाऱ्याची दुरुस्ती युद्धपातळीवर. शिरोळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वेग आला आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत 4 जुलै रोजी वाहून गेली होती. या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी ओसरताच भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. नदीमधून वाहून आलेली जलपर्णी बंधाऱ्याला अडकल्याने पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि संरक्षक भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण होऊन ती कोसळली. यावेळी आमदार यड्रावकर यांनी बंधाऱ्याच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि मजबूतीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच आणखी 2,50,00,000 रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.